काम क्रोध त्यास बाधितिना विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे पडला करू भगवान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा मी कला कुसरी काही चरणे बोलतो वचने अति भाविका सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए राम शिया
झालेला अखंड सत्ता गेली 74 वर्षे या यज्ञामध्ये आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीची आहुती देत आहोत. हे सप्ताहाचं तप जर म्हणलं तर 12 सकम 72 73 आणि 74 6 तप झाले. 7व्या तपात येत आहोत. तपच कळणार नाही तर बाकी त्याला बोलायचे काय खरंच. 7 तप म्हणजे सामान्य गोष्ट नाही. म्हणून अखंड कोट ब्रह्मांड नायक जगदीश पांडुरंग परमात्मा असेल, तथा ओंकारेश्वरनाथ भगवान असतील, तथा सच्चिदानंद सद्गुरु श्री भोजपुरी महाराज असतील, या देवाच्या संताच्या पुण्याईनं अशा गोष्टी होत असतात. एक संजीवन समाधी आहे. साक्षात भोजपुरी महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार. आणि त्यांच्या या पुण्यानं पावन झालेल्या भूमीमध्ये प्रत्येक जीवाला आहुती देण्याची संधी भेटते ही गावकऱ्याच्या वतीनं. मग पंढरपुरात असेल किंवा गावात असेल, पंढरपुरातलं नियोजन अध्यक्ष अशोकरावजीकडे, तथा यंदाचं अध्यक्षपद इथलं सप्ताहाचं गंगाधररावजीकडे आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखालून आम्हाला ब्रह्मध्वनीहून फोन आला, सुरेशरावजी मालक यांच्या आज्ञेनं हा सेवेचा योग आहे. गावातली सर्व भजनी मंडळी एका दोघाचं नाव घेता येणार नाही. एकाचं घेतलं दुसऱ्याचं अंतकरण दुखत आहे. तुकोबऱ्या म्हणजे तसं एका म्हणता भली तुझी सहजची निंदिली, निंदा पण या मुखाला होऊ नये म्हणून सर्व भजनी मंडळी तथा पुजारी असतील, या सप्ताहाचे आधारस्तंभ मध्ये कमिटी असेल किंवा सकाळ संध्याकाळचे जे अन्नदाते, अन्नदात्याशिवाय सप्ताह पूर्ण होत. तुम्ही फाळा देत असताल, फाळा देणं काही मोठं नाही. फाळा देणं हे आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य पूर्ण करणं तर काम आहे, पण पंक्तीला पंगत घडण्यासाठी आदल्या जन्मातलं पुण्य लागत. काय लागत आहे? पुण्य लागते. थोडं पेस द्यायच्या वाटे पुण्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत. आणि म्हणून जेवढे जेवढे अन्नदाते असतील, आजचे अन्नदाते असतील, कार्यालयात गावाचं अन्नदान असेल, पण पहिल्या दिवसापासून पंक्ती 2 टाइम आहेत ना, सकाळी नाश्ता आणि दुपारी पंगत, 4 वाजता पंगत. सर्व अन्नदात्याला देवाचा संताचा आशीर्वाद लागावा अशी देवाकडे संताकडे प्रार्थना करतो. आज विशेष करू नये. खर तर आजची माझी सेवा नाही. माझी सेवा 8 तारखेची आहे. पण आज मी घुसखोरी केली. ती घुसखोरी मी जवळजवळ बापूरावला सांगितली, भजनी मंडळाला जवळजवळ सगळ्याला सांगितली. मालकाला सकाळी विनंती केली की मालक, माझी 8 तारखेची अत्यंत महत्वाची अडचण आहे आणि सांगून जातो का एक मेसेज जर गलत गेला तर माणूस जीवनातून उठत आहे. नाही तर मग न जाणून माणसाचा मेसेज काही नक्की ह्याला कुठंतरी मोठं फाळक आलं म्हणून यानं खालीवरी केलं, काहीच नाही. मी जवळजवळ गावातल्या बऱ्याचशा प्रतिष्ठित माणसांकडे बोलून दाखवलं की मी 8 तारखेला पुण्याला जायचं नियोजन आहे. ते नियोजन असं आहे, माझ्या घरी जेवढे जेवढे आमचे भजनी मंडळ, जेवढे माझे मित्र आलेले आहेत, त्यांना माहित आहे की आपलं स्वतःचं घर नाही, लोकांच्या घरात आहे. आणि तेही बिना किरायाच्या घरात आहे. म्हणजे बिना किरायाचं घर एकाच ठिकाणी मिळत असते. तुमच्या लक्षात आले का नाही कोणाला? तसं बिना किरायाचं नाही. त्यांचे माझे उपकार आहेत. 15 वर्षापासून मला किराया घेत नाही आणि त्यांचा कार्यक्रम पुण्यात आहे, त्यांचा गौरव आहे, त्याला मला उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सकाळी माझे मित्र भागवताचार्य कीर्तन केसरी सोपानजी महाराज आहेरपडीकरांना विनंती केली, महाराज असं असे. ते म्हणे, मालक तुम्ही म्हणे यावं कसं? मी आणून माझ्या एक मालक आहेत ते गावातले, अगोदर तुमचं सांगा. तुम्ही जर म्हणले तर पुढचं मालकाला बोलतो, नाही तर म्हणलं मग मी
पुढचा निर्णय घेतो. पण ते म्हणजे माल द्यायला बोललं की मालकाला फोन केले. मालक म्हणजे काय कमाल आहे, एकमेका सहाय्य करू म्हणे. परमार्थात पण असं असतंय का, अडी अडचणी येतात तेवढा गैरसमज कोणाचा होऊ नये अशी अपेक्षा करतो. महाराष्ट्रात ज्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेतलाय, आमचे भास्कर गुरुजी असतील, गजानन महाराज सोन्नेकर असतील, माझे मित्र शिवाजी महाराज मुंडेगावकर असतील, आमचे एकरुकेकर असतील, तेलगावकर असतील, ऐरण्येश्वर असेल, तेलगाव घेतलं, वडसकर असतील, सर्व माझे मित्र भजनी मंडळी सर्वजण मला सहकार्य करणारे. जवळजवळ 8:45 वाजले. आपण 10 वाजेपर्यंत सेवा करणार आहोत. आज 3 चरणाचा अभंग आहे. अभंग किती चरणाचा आहे? 3 चरणाचा आहे. या 3 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांना उपदेश केलेला आहे. काय केलंय माऊली? उपदेश केलेला आहे. खरं तर उपदेश कोण करावा, कोणाला करावा आणि काय करावा कळावा. सहसा संसारिक माणसं उपदेश करण्याच्या भानगडीत पडतात, पण तो उपदेश नसतो. तर ते काय असते? मार्गदर्शन असते. काय असते? मार्गदर्शन. पण मला सुज्ञ श्रोते असल्यामुळे तुम्हाला सांगायचे, मार्गदर्शन कोण करावं? उठलं की त्याचा अनुभव नाही त्यानं मार्गदर्शन करू नये. त्या विषयाचा काहीतरी आपला काय असावा, अभ्यास असावा. अभ्यास असून अनुभव असावा, तर आपण त्याचं काय करावा? उपदेश करावा. नाही तर माणसं उपदेश करतात. मी नेहमी कीर्तनात सांगतो, लेकरू शिकलं आणि ते बापाला उपदेश करू लागलं. कोणाला? बापाला. शिकलं ऍग्रीमध्ये शिकलं, पण त्याचा शेताचा काय नाही आला, संबंध नाही आला. मग ऍग्रीत पुस्तकात अभ्यास केलेलं लेकरू होतं. कशात? पुस्तकात. बटाटे कसे असतात, वांगे कसे असतात, टमाटे कसे असतात, त्यानं पुस्तकात अभ्यास केला. आणि पुस्तकातल्या अभ्यासवाल्याला माऊली जमलंच याची काय नाही गॅरंटी नाही. त्यानं वडिलांनी याची डिग्री कंप्लीट झाल्यावर शेताकडे नेलं. आणि शेताकडे नेल्यावरती वडिलांना म्हणाला, बाबा काय आलू वरी कसे लागे म्हणला. तुला आलूतला वांग्यातला फरक कळ ना, तुझी डिग्री काय कामाची. का मी काय सांगायला, उपदेश पण करावा. उपदेशाला